मुख्यमंत्री म्हणून जे काम केले तो अनुभव महाराष्ट्राला आहे। जनतेची अपेक्षा निश्चितपणे त्यांच्याकडून पूर्ण होतील याच्याबद्दल कोणाच्या मनात शंका असण्याचं कारण नाही। सर उद्या भाजपचे किती आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार? असं ती कसं आहे बक्षशिष्टीचा निर्णय घेते। मला वाटतं संपूर्ण मंत्रिमंडळात शपथ व्हावा अशी अपेक्षा आहे। देवेंद्र पर्व तिसरी टर्म आहे देवेंद्रजींची, दुसऱ्या टर्ममध्ये फार वेळ मिळालेला नाही, परंतु आता प्रचंड मोठं मॅन्डेट, प्रचंड मोठ्या अपेक्षा। एक असं आहे की एक विकासशील नेतृत्व आहे, आर्टिक्युलेट प्लॅनिंग आहे। मी राज्याचे अनेक मुख्यमंत्री यापूर्वी पाहिलेत, पण एवढा समर्पित कमिटमेंट काम करणारा टू द कोर मला वाटतं देवेंद्रजीचाच मला या ठिकाणी जरूर उल्लेख केला पाहिजे। आणि म्हणून अशा कमिटेड माणसाकडून, कमिटेड नेत्याकडून महाराष्ट्राचं भविष्य निश्चित उज्ज्वल आहे याच्याबद्दल शंका नाही। त्यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढली गेली, एकच प्रस्ताव होता आणि तोही प्रचंड आमदारांनी बाका वाजवत स्वागत केलेलं आहे। तो प्रश्न आहे की उद्या एकनाथ शिंदे आणि अजितदादा उपमुख्यमंत्रीपदाच्या सोबत म्हणजे महायुतीचे तिन्ही नेते एकत्र शपथ घेणार का? त्यांचेही काही आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार? असं तो निर्णय मी करत नाही। आमच्या विधिमंडळ पक्षाचं नेते निवडीचं काम होतं, निर्वाधित देवेंद्रजीचंच त्या ठिकाणी नाव होतं। एकमताने आम्ही ठराव केला, तर पक्ष नेतृत्वाने बसून तिन्ही महायुतीच्या उद्याचा काय निर्णय त्यांनी करायचा आहे, किती लोकांना शपथ द्यायच्या, काय तो निर्णय त्यांनी घ्यायचा आहे। गृहमंत्रीपदाचा जो गेले काही दिवस चर्चा होती की नाराजी आहे, शिवसेनेच्या नेत्यांनी अपेक्षा व्यक्त केली होती गृहमंत्रीपद पाहिजे। अपेक्षा व्यक्त करण्यास हरकत नाही आहे, शेवटी तो महायुतीचा निर्णय आहे। पण मला वाटतं जसं आम्ही एकत्र निवडणूक लढलो, एवढं मोठं मॅन्डेट मिळालं, हा सुद्धा निर्णय त्याच एकमतानं होईल याच्यात काही शंका नाही आहे। भाजपकडे असणार की तुम्ही तयार झाले? तो निर्णय आमचा नाही ना, शेवटी मी आमदार म्हणून काम करतोय, पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आहे। हे निर्णयाचे अधिकार सगळे पक्ष नेतृत्वाला आहे। सरकार स्थापनेचा दावा राज्यपालांकडे केला जाणार, आज दुपारी करणार आहोत। खूप खूप धन्यवाद आपल्यासोबत होते। आणि भाजपचे काही आमदार आहे